जालन्यात सुपारी देऊन व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. चंदनझिरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई. जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाऱ्याला सुपारी देऊन लुटणाऱ्या आरोपींना अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. युवा महाराष्ट्र न्यूजने या प्रकरणाचा नवा खुलासा केला असून पोलिसांनी या कारवाईत आरोपींकडून तब्बल 2,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनेचा तपशील. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यापाऱ्याला लुटण्यासाठी आरोपींना सुपारी देण्यात आली होती. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक बाबी, गोपनीय माहिती आणि पथकाच्या अचूक नियोजनाच्या आधारे आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून लुटीतील 2,43,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलीस पथकाची कामगिरी. ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने अत्यंत कौशल्याने सापळा रचत आरोपींना जेरबंद केले. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास चंदनझिरा पोलीस करत असून या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशाच ताज्या, अचूक आणि सविस्तर बातम्यांसाठी युवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा.